मला कांद्याला काय झालं काय माहिती एवढे निवडले तरी सडघाण चालूच आहे. तिला म्हणलं व्यवस्थित ठेव. काजल हा आलीच आहे. काय बडबड चालू आहे? सडेल कांदे निवड त्याच्यातले निवडायचे आता निवडा दुपारी. आले बायचं काय म्हण खुशाल माणसाला तुम्हाला सांगितलं का तुमचं काम करायचं? चांगलं नाही वाटत डोळ्याला दिसलं तर. अहो मी मोकळे करून ठेवले आता निवडील ते दुपारी निवडायचे म्हणून जरा असं वाजबीज जाऊ दे त्याचा. नाही मला एक सांग चांगले कांदे विकून टाकले नाही बेळचेच कांदे ठेव. तुला म्हटलं तर चांगले कांदे ठेवतो. आहे ना चांगले कांदे. हे काय खाली तेच म्हटलं हे बी निवड ना. अहो ते निवडून ठेवलेले हे राहिलेले हे बाजूला काढले ते वरचे राहिले तेवढे. ते पाणी नको लावू दे त्याला. नाही आता ते करायचंय ते काम. वरून काय टाकलं तर पुन्हा साडायला बसले. हे का आता निवडल दुपारी कुठे तयारी झाली मोबाईल घेऊन. मोबाईल म्हणजे ते सांगायला आले हे करून ठेवले स्वयंपाक पाणी. मला आहे ना मी एकटा जेव काय मी मग दुपारी जेव्हा तुला जायचं कुठे आता? लगेच यायचंय म्हणजे जेवायला येते पण तुम्हाला भूक लागली तर सांगते. नाश्ता होईल तुमचा. मी ना ती संगीतचं पोरीचं ऍडमिशन घ्यायचंय. तिला काही ते फॉर्म भरता येत नाही. मास्तर नाही का मग? ती म्हणे माझ्या बरोबर चला ताई. लोकांचे उद्या कर्ज गड्या काय 10-15 मिनिटाचं काम नाही. तिला जाऊ कामाला बोलत 17 ठिकाणी वाकडी होती माहिती किती. जाऊ द्या असं नाही करायचं. आता तिला काही करते ती म्हणे मला फक्त ते काय फॉर्म भरायचं तर तुम्ही माझ्या बरोबर चला पोरीचं एकदा करून द्या फक्त तेवढं. तिला म्हणा कामाला जा म्हणा. येते होती मग 2 वेळ दांडे मारले माहिती तिनं. बरं येते इतकी बडबड करते ना. तुला नाही काही बोलत ती मला डोकं लावी ती. तुम्ही डेली डोकं लावी त्या बाय माणसाशी म्हणून ते डोकं लावी ती. माझ्याशी बरं बाया बरोबर व्यवस्थित बोला त्या चाला मग काम करून घ्यायचं मग गोड बोलायला लागत ना. हा म्हणून मी ना लगेच इंग्लिश मिडियमला ऍडमिशन घेऊन राहिले का? त्याची काय परिस्थिती काय एवढी. मग मराठीलाच घ्यायचं ते सेमी म्हणते ना ती म्हणे मग तुम्ही चला माझ्या बरोबर. हा फॉर्म बिम भरायचे तर मला जमणार नाही. फक्त ते विचारायचं थोडस चला माझ्या बरोबर. ते सर लोकांनी भरून दिले असते ना. ती बोलायला घाबरते ना. घाबरती आणि तिला आहे जिथं बोलायचं ना तिथं नाही बोलणार ती. अहो तिला 2 साड्या घ्यायच्या जास्त लांब नाही जायचं. आपल्या खाली खालच्या गावाच्या दुकानात. मला तर वाटतं मग जाशीलच 11-12 पर्यंत. नाही हो लगेच येणार आहे. येशील गेलं हा पुढच्या दुकान आपल्या कुठे लांब आहे गावात जास्त. बरं ये आपल्याला बटन लावायला जायचं. बरं येते मी. तुम्ही घरी थांबताय का आवरून जाताय बाहेर जायचंय का तुम्हाला? मी येतो चक्कर मारून तो पण म्हणले मी काय करू मला एवढी भूक नाही. दार लावून जा बरं का. हा तू दार लावून जा. हा लावतो आवरून घे. आणि नाही वाटलं लईच उशीर झाला तर जेवण करून घ्या. त्यांना सांगतो लोटून जाऊन कडे लावून जातील. शाळा जायची बरं का. मी येते मग फोन नका करू. गाडी सारखे फोन करता आली का गेली का गेली का. जायचं काय हा टक नका करू. सकाळी सेवा सुरू केली बा. जाऊ द्या काही नाही मदत केली बाय कामाला ती वेळेवरती. पोरं काय करते. चल दर्शन झालं तसं बसावं म्हटलं. चल बाई जातो बसावं आराम करावं. देवाजारी आलं ना कधी पण जाय निघून नाही जाऊ म्हणजे देवाजवळ बसावं नाही म्हणून. काय नाही बाहेर चालली होती म्हटलं मंदिरात जाऊ जाता दर्शन घेऊ. मग म्हटलं तर दर्शन झालं का मग काम आहे थोडस गावात जायचं. हा बाहेर झाल्या काय? हा बाहेर चालली. तुम्ही लय निवांत बसले. काय नाही दर्शन झालं म्हटलं बसा दर्शन. बरे सकाळी आहे की नाही? 5-10 मिनिटं. हा तुमचं काम सकाळी आता बाहेरचे वावराचं काम कोण करतं? अभ्यास करते. हा का आता पेरणी झाली. हा आता दुसरं काही काम आहे ना जाऊ उतरल मग नंतर 15 दिवसांनी जाईल. देवता नाशक मारून म्हटलं आता एकटी बायको आहे ती काय करणार आहे. हा बरोबर आहे. तिला घरात करावं का रानात करावं असं नाही बरोबर. तुमचं काम आहे बाई बरोबर. इथं झालं का मस्त वावरात जायचं दिवसभर टेन्शन नाही. स्वयंपाक पाणी करेल मस्त की जेवण करायचं जायचं रानात जायचं. बरे ते मी म्हटलं चला सकाळी देव दर्शन करू आणि मला काम आहे मग म्हटलं जाऊ चाललं रस्त्याने. समाज काय चाललंय? काय नाही बरे घरात त्यांचे काम धंदे चालू आहे. हा काही एवढं दिसलंच नाही मला त्याच्यापासून. अरे आता गावात चक्कर राहत होतच आता. आता ते तुम्ही जात असेल वावरात ते इकडे गावाकडं त्याच्यामुळे नसेल दिसले तुम्हाला. चला मग दर्शन. हा दर्शन कर. चला आता मी जातो निघून. टाइम झाला तर रानात जावं लागेल. हे काय रे बा ही काजल वगैरे आता दर्शनाला आली ती देवाला. महादेवाचं दर्शन घेतलं मी तिकडून निघून आलो तर इथं शिरप्याच्या गाडीवर चालली. हायला काय कवा आताच्या बाया ना भाऊ कोणाच्या गाडीवर बसतील आणि कोणाला संग निघून जातील याचा भरोसा नाही राहिला भाऊ.
पहिलं आता आहे ना साम्याला सांगावं लागत आहे. साम्याला लय उचना आकाने बोलवतो ना, माय बायको अशी माय बायको तशी, कोणाच्या गाडीला सुद्धा हात करणार नाही. मग आता कसं काय शिरप्याच्या गाडीवर बसून गेली डायरेक्ट त्याच्या अंगावर हात होऊन. हां बरं चला आता मी ना त्याला सांगूनच देतो. अरे गेली केव्हाची अजून काय आहे ना बा. ते काय काय करतोय? काय नाही यायला ती काजल कुठे गेली झाली दिसूच नाही राहिली. यायला पण जा दे सामा, हा मला भेटली होती बरं पण. तुला भेटली? हां अरे मग तिला सांगायचं ना बाबा जाय नाही म्हणे नाही घरी. म्हणजे मी ना हा. दर्शन करून देवाचं महादेवाचं आहे ना, हा. तर तिला बसलो होतो आराम करीत. तर तेवढं तुम्ही बायको आलती हा का? दर्शनाला. हा 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 ती बाय अशी बोलली पण बरं मला म्हणा काय चाललंय काय नाही, झाल्या का पेरी बिरी म्हटलं हा पेरी झाले म्हटलं. हा 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 पण एक पाहिलं मग मी. अरे पण पाहिलं जा दे, पण तुलाही उचला का बोलत होता ना. नाही, आपलं कामच तसं आहे. जा दे तू भरायचा हा आम्हाला माय बायको तशी नाही कोणाच्या. माझी बायको आहे ना मला काहीच पोत येत नाही. सगळं बरोबर. काम बाहेर सगळं काम ती पाहून कस काय देईल पाहून, कस काय देईल पाहून, का बरं? तुला काय देईल पाहून? पाहणार दुसरे आहे ना. बाबर काय बोलतो? पाहणार दुसरे आहे म्हणजे पाहणार दुसरे काय तुला पाहणार? काय पाहून जाणार रे? तू फक्त इकडे तिकडे इंडत राह फक्त. काय बी नको काय मला म्हणजे मी काय? ते बोलू असं म्हणजे काय तू म्हणायचं काय नेमकं? बहुत हा? असंच राहतं भाऊ. काय मी नाही त्यातली त्या कडीला वाचली. यायला काय पांचाट्याने बोलू नको बरं का? म्हणजे? अरे येड्या 15 वर जायला लागणार माहिती का माझ्या हा तसं तिच्या माझं भांडण नाही. बरोबर. हा? मला विचारायची ती कुठे गेली नाही आणि मी पण तिला सांगितली कुठे जात नाही. बरोबर. तू विचारून आल तर बाहेर कुठं नाही का नाही त्या ती तिने तुला सगळ्याची विचार, ती तुला विचारून येईल ना. आम्हाला ठेवलं बस. उपवाशी. बस तुलाही माहिती आता दिवसभर, तिलाही माहिती आता तू नवऱ्या सांगून येईल मग दिवसभर अरे टेन्शन नाही नाही ते तिला काय, आता. कोणाच तरी संगीत कोणाच काम होतं हा. ऍडमिशनचं मग गेली असेल ती लागला असेल टाइम तिला. अरे काची सगळी सगळी हा. ती गेली मागे संग. हा? हा शिरप्या रे का शिरप्या, हा. शिरप्याच्या गाडीत बसतो, गाडीवर बसतो गेली काय बोलतो डायरेक्ट बाबूराव? कशी बसेल हा. असं आठवू डायरेक्ट गाडीवर मोटरसायकलीवर. काय बोलतो बाबूराव? चांगलं गुलगुल गोष्टी चालू. नाही रे असं आता नाही बोल. काय सांग, हा? तुला खरं नाही पटत हा? तू बरं दृष्टी पाहिली का? अरे स्वतः माझ्या नजरेत पाहिजे म्हणजे काय, आणि तो शिरप्या मला पाहिलेलं मग आज तोंड करून घेतलं. शाईला मी तेच म्हणतो ही मधून मधून कुठं जाती कुठं मग काहीतरी चालू आहे का? तर चालेल म्हणजे आता तुला तू बोलतो ना काय म्हणजे मला अंधारात ठेवलं बा मग आता तू त्यालाही बोलतो आम्हाला. म्हणजे बायको एवढा विश्वास ठेवायला नाही पाहिजे असं तुझं म्हणणं आहे. हा आमचं म्हणणं ते बा असं म्हणजे तू जसं बोलतो तसं नाही बा, तू असं म्हणावं लागेल. तू काय करतो तो फायदा होतोय ना त्याच्यावर तू झाका टाक, नीट बोल बरं का, झाका टाक तू नीट बोल बरं का, नीट बोल. मी देईल बंद नाही तोच लावी आता मग फोटो दाखव ना, फोटो काढायचा काल ना. फोटो काढतो, काय बोल राहिला असं फोटो काढला बाबा? काढतो हा? माझ्या मोबाईल नव्हता नाही तुला फोटो यायला तुझं स्वतःच तोंड झालं म्हणून हा, काय करशील का? यायचं मेशी का तू आमच्या मध्ये भानगडला येतो काय? तुला आहे ना भाऊ गोड लागत. चल जात वर काय गोड लागत? काय नाही, काय तरी गोड म्हणलं शेती का करता दिसत कोण? नाही, तो इकडे भागत आहे ना. बाबूराव तू नीट बोल बरं का, मला दात माहिती. पडे तुझे आले. दाटते हा तू त्याच कोणीच आहे मी आता. एवढं ट्रॅक्टरचं धंदा वन करून हा. मी, हा? केला हा? टायर काय पंक्चर केला? झालं, टायर पंक्चर झालं तर पंक्चर काढे ना तू. कोण तू चाला सांग टायर बदलवलं डायरेक्ट हा. काय माहितीये? वहिनीने दिले रे पैसे. अरे याडे माझी कमाई कमी का? हा, ऊस पाच. आहे, आता वाटाणा लावले. अरे टमाटे चालू आहे. तेवीसशे गणपतीच्या वावरात गेलं हा. जा तो वावर पाहिले हा. एवढला काँग्रेस होता वावर आहे. कुठं? काला सांगत रे माझं नाही हारेच आहे ते आमच्या जरी हारेचं वावर आहे ते. जाय वय पाय वय तिला वय. काय पाय होई तिला? आता कुठं गेले कुठं नाही. अय, असं जर असलं बायको जिवंत ठेवणार नाही मी. बर चालेल चालेल हा, ठेव आणि ठेव. जर नसलं ना मग तू तुझा विचार करू. बर बर समजा हा. समजा. तू ये ना तू मस्त तेल मालिश करून ठेव. बर बर तू तयारीत राह. हा काय आता चालेल. वय. यायचं मेशी का काही सांगतो. अरे इकडं कुठं माझ समय थांबत त्या तिकडे खाली पकड उतर खाली उतर तू त्या तिकडे जाऊ बस चल चल त्या तिकडे चाल. अरे येडा कुठं बस इकडे लोक येते जाते ते तिकडे चाल खाली चल इकडे चल साईडला बसायचं राहते काय एवढं काय असं मोकळं मैदान बसायचं राहत. इथं काही कोणी येणार नाही. इकडं कोणीच येत नाही येळवर. अहो, इथं कोणी बघणार नाही का चाल गे तू लय इतके डोकं लायती काही समाजावर डोकं लायती इकडं कोण बघत. तिथं म्हटलं बस तर नको म्हणतात. अरे ये जागा कशी इकडं काय इथे आणलं मला. इकडं कुणी येत नाही कुणी जात नाही कुणी काहीच नाही कुणी तू इकडं आहे ना महिनाभर राहिले ते कुणी विचारणार नाही. महिनाभर आणि मी महिनाभर. इथे राहू. हं? काय बोलताय? येडे महिनाभर बस. इथे राहणार नाही. मी बसतो तू उभी राह का बरं? बरं बोल बरं
तू मला काल का फसवलं? कधी काल का कधी फसवलं मी? काल 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 फसवलं तुला आहे ना? याच्यासाठी मी अगोदर 1 तास वाट बघितली, कळलं ना त्याच्यानंतर मी घरी निघून गेली. एक तास बघली मी. किती टाइम तुला आहे ना, आता ना तुला रट्टा काही पडलाय रट्टा. आता म्हणजे तू मला मारणार आहेस? मारणार आहेस? मग आता तुला किती मारले? बर, आपला टायमिंग ओळखलं. तुला किती वारे मारतो तुला कळतंय ना. मग रागाने मारणार आहे की प्रेमाने मारणार आहे? रागाने प्रेमाने. हा, रागाने मारला का तो रट्टा लागतो, जर प्रेमाने मारला तो लागत नाही. बरं मी काय सांगते, आज आपल्याला इथेच बसायचंय का दिवसभर? दिवसभर इथं बसायचं. इथं कुणी येत नाही जात नाही, मोकळ्या रान टोकल्या वाजवायचं. म्हणे बाय आता आपण तिकडे जात होतो ना पहिले तिथे जागेवर, तिथे एक दिवस ना का आपल्याला पोरांच्याकडे फिरलं होतं आपलं. हो 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 बरोबर हा बरं झालं त्यांनी फोटो, त्यांना मोबाईल नव्हती. जर फोटो काढला तर सगळं वारी झालं असतं माहिती का आपलं. आणि काय असं वाटतंय का की कोणी कधी फोटो काढणारच नाही? हा, अरे इकडे कोणीच येत नाही. कोणीतरी असणारच ना फोटो काढणार. कोणीच नाही मला माहिती. इकडे ना हे भूताचं रान आहे, भूताचं रान. सांगितलं होतं असं डोंगरावरती वगैरे आपण गेलो असतो ना कुठे, अगं या भूताचं रान कोणी येत नाही, कोणी जात नाही. कोणी येत नाही, सगळं चहू बाजूने असं सगळं उभं येडा येणं येडा पहिला खैस लिगायचा मोठा खैस, त्याच्यामुळे लोक बेयायचे. काय? हा आता तो खैस गेला निघून. तू मला घाबरतोयस का? नाही रे, खायचाला काही नाही होत. खायचं आला ना ते मोठ सपाट लागतो, तो लांब पळतोय नाही काळी पिठी बेव पळतोय. खैस तुलाच बघून जाणार असं वाटतंय मला. जर खायचाला जर तू पटली भाऊ का तुम्ही या कंटा आम्हाला खायच, तुला मापासून सोडून घेऊन पळून जाईल. खरं मग बाता करण्यामध्ये तर 1 नंबर आहे ना. अरे परवा दिवशी किती मजा आली तिथे आपली. कशाबद्दल? आपण नाही का तिकडे गेलतो डोंगराला, किती मजा. किंवा ना काय सवस वाटत नाही ना. अजून तरी नाही, आता तर चाललंय, बघूया पुढे काय होतंय ते. काय त्याला कळणारच नाही, त्याला कळू शकत नाही. आणि मेन म्हणजे आपणच कळू देत नाही, त्याची काही समज मग ते माझ्या ना ऊसातून चालला तरी ऊसाचं पान लागून द्यायचं नाही राहत. आज आपण दोघांची वागणी. हा ते तर आहे, ते तर एकदम बरोबर आहे. पण काय रे, मला असं वाटतं ना दूर कुठेतरी 2 दिवस मस्त फिरायला जावं असं वाटतं. 2 दिवस नाही 8 दिवस. 8 दिवस डायरेक्ट 8. पहिले 2 दिवस तरी मग 8 दिवसाचा विचार कर. अरे माझं मी मोकळाच आहे, पण तू बाय तू नावड्याच्या बांधात गुतेले, माझं काही नाही एवढं. ऐक ना, मी काय सांगते, आता आमच्या दूरचं नातेवाईक आहे ना, तिथे लग्न आहे, माझा नवरा जाणार आहे लग्नाला 5-6 दिवस. अरे वा. तो गेला ना की आपण सगळ्या मोकळा रान टोकळा. मजा करू म्हणतात. आधी फोनही घेऊन नाही राहिले, काय गडबड असेल गड्या. आधी शिरपेशीच गाडी आहे असं आहे का. मग याचा अर्थ इकडे खाली तर नाही गेली आहे, इकडे थोडी सुनाटी इकडे जाऊन पाहा. चायला जर असली ना भाऊ, दोघायला बी टाका टॉयलेट मारून टाकेल मी, सोडणारच नाही, जिवंतच नाही सोडणार. जाता खाली ते आयला मिळશે का. आणि तिथे की नाही मग आपल्याला कोणच डिस्टर्ब करणार नसणार आहे की नाही. पण काय रे, तू येशील का खरंच? मग तू नेहमीच मग करतोस, हो हो बोलतोस, आणि मग ऐन वेळेला तू येत नाही. मी माझ्या गुलाबाच्या फुलला टकाच काय सोडू शकन. खरंच म्हणजे का रे? गुलाबाचं फुल आहे का? उठ काय झालं काय? यायला तुला काय डोक्यात पाणी झालं का? ते बाबूरावची बायको आहे चंपा वहिनी. हा तुम्ही कशी इकडं? तुला काय समज बोलायचं? आलेली मी इथं. हा माझं म्हण नाही म्हणा. चालते काय संपलं का गोळ्या? गोळ्या? हॅलो बाबूराव हा सापडली. एक काम कर, सापडली तू फोटो काढली पटकन दोघांचे ना. ऐक ना दोघांचे फोटो काढू आपण आणि देऊ पेपर. ये पटकन इकडे हा मंदिराच्या पाठीमागे ये पटकन. हा ये पटकन. अरे तो मला कांड आहे, मी ते लपड सापडली. आपल्या लपड्यात काहीच म्हणणार नाही. चालेल कधी जमलं तुमचं शिरपतराव, कधी जमलं पण आमचं भरपूर दिवस. हा का. कसं काय बरं? हा बरं कोणीच येत नाही. नाही मी ऐकलं होतं बरं का, पण मग ते आज प्रत्यक्ष पाहायला भेटलं. या कान त्या कानाला हे शक्य आहे का? मी ठेकेच सांगून दे बघ. नाही ठकीस तू सांग गाव सांग ना ठकीस काय, त्यानं मला काय फरक पडणार आहे. वस्तू कशी काय आपली? काय वस्तू म्हणजे ना, आपण जाऊया. थांबा काय झाली वहिनी. काय पीस लय वारी नशिबानं खावा. नशिबानं म्हणजे वा हा. जाय ना. बरं मी काय म्हणतो शिरपतराव, किती दिवस झाले? 6 वर्ष झाली. बाबो
आणि त्याला सगळं काही सांगू. त्याला काय कळलं तर लय लांबच्या पल्ल्याचं खेळाडू रे. आपण ना कधी असं रन पळून नाही काढती हा ना. 6-4 डायरेक्ट. पण नशीब तू चांगलं आहे बरं का. नशीब लय भारी तुझं. पांढरंग हा जर तसं काय केलं असतं ना आजचा कार्यक्रमच होता बरं. पण भाऊजी झालं तुम्ही आम्ही बसतो जरा वेळ. म्हणजे काय नाही ते काही नाही असं थोडं वाटलं तुम्हाला काहीतरी घेऊ ना. हा मग काढ मोबाईल काढ मोबाईल काढ तोंडीकडे कर. लेट पाय रे. नाही इकडे या बाईल पाय लाव ना. ए तोंड उघड कर. काजल वैरी तोंड उघड कर. हो. पाय तू तुला काळ म्हणला रे. कस काय वाटतं आता. तू इकडं कश काय मी नदीवर आलेली आहे. न देऊ काल कपडे याला धुवायला नाही याला धुवायला आले का हा? कपडे धुवायला कोणाचे कवाले काजल हा ते फोन कावर घेत नव्हती. हा ये बरं इकडे मंदिराच्या पाठीमागे ये बरं. हा ये तू येते का पण शिकली काम ये. येते का पण शिकली काय ते हा? जाऊ दे तू ना नवरा तुला उद्या करून सांग हा मला की माझा नवरा आहे ना काय जास्त दिवस नाही झाले 5-6 वर झाले फक्त कायला लपड्याला. अहो समीर पाच सहा? भाऊजी, काय बोलताय तुम्ही. जास्त दिवस नाही झाले. काय माहिती अहो नाही हो समीर एका भाऊजी, लाटात चेक करी तुला आता मी तुझ्याच म्हणतो बाबरावनं बंगला बांधला गाडी घेतली. हा? तू तर एक नंबरचा भाडको बाब्या तू माझ्या बायकोला नाव ठेवतो हरामखोर. हाय लोक कसे बोलत आहे मला हा अहो, समीर भाऊजी कशाला तुम्ही त्यांना सांगताय. तो मला काय बोलला माहिती का. सातवी तुझ्यामुळं मा बायकोची इज्जत कमी झाली. तो मला म्हणे काजल गेली म्हणे. म्हणलं माझ्यामुळे? बर हा माझ्यामुळे मी काय केलं पण हा तुझीच बायको तुला ओळखू ना. तोंड बाजून आलते काय हा, तोंड बाजून मला वाटलं म्हटलं सामाची बायको यानं पळवली काय गाडीवर त्याच्या बायकोची बाई मंदिरात भेट झाली हा. हा? चांगली बोलली ती बाची तू वहिनी तिच्या कसं काय डायरेक्ट डाऊट घेतला रे भाऊ. अरे पण मग कसं डाऊट झाला माहिती का हा. म्हटलं मंदिरातून बाहेर आली चल हा. आणि मी निघून गेलतो पण चाललो तर ते म्हणलं याच्या ताब्यात कसं काय काजल वहिनी येड्या सापडली? तिचं शरीर बांध वेगळा याचं शरीर बांध वेगळा. मी मागून इट उचलली ना हा. मी टाकला नव्हतो डोक्यामध्ये. अरे टाकायला हा. लागली हा? टाकायला लागली तुझ्या ये हा? ही बाय माझी बायको अशी बाय भाऊ. काय झालं. हा काय झालं वहिनी मावाली चकमक झाली हिला तोंड बांधील असल्यामुळे ना तू माझी मंदिराजवळ भेट झाली हा बरोबर मग पण भेट झाल्या मग हा आला उंदरे आला आणि गाडीवर बसून घेतलं गाडीवर बसून घेतलं मला वाटतं तूच गेली काय हा हे काय साड्यासारखे म्हणून तू बोलला काय. त्या साड्या म्हणून गडबड झाली काय. तुम्हाला काय दिसत नाही का हा? मी? हा अरे मी तरी तुला म्हणलं माझी बायको तशी साड्या- नाही तशी साड्या. नाही. हा साड्यामुळे problem जायला अरे शंभूड आपल्या नाकाला नाव ठेवलं लोकांना तुझी अशी गंमत झाली. हे हा? काय कसं बांधते आणि पाहताय. ते तर पुरं काळ म्हणलं ना हा. तू रे तुम्हाला पटत का मानावर असं सांगताय? पाय बा आता तुझं काय करायचं ते तुमच्या काय झालं घरगुती वहिनी, मामला आहे. बाहेर काय सकाळी तीन लवकर आवरून आहे ना साडी अशी नेसेल होती आणि तो आली असेल आणि तू आली माल भेट झाली मंदिरात मला वाटतं तूच गेली काय म्हणून मी म्हणजे तुम्ही तो तिला पाहिलं नसेल ना सकाळी हा. म्हणून तुमचे हे झालंय का आणि गडबड सकाळी मग याला भेटलं मग याला बोललो अरे म्हटलं पटत का तुला असं पण काय मग तोंड दिसलं नाही का तुम्हाला कोणाचं तिचं माझं बांध दिला असल्यामुळं मला वाटतं तोच घेतलाय काय बांधून हा हे असं बांधायसाठी हे बा असं फिरायला लागत म्हणून बांधलंय तिने तोंड हा फोटो काढ. काय दुसऱ्याची बदनामी करत फोटो काढ तुम्ही? काढ फोटो काढ अहो, फोटो. आणि एवढं तुझ्या पावती पण आईचा नावात एवढं हुंडा का बसलंय हा हा? ते कुठं आल्या का तू हा आपलं पायातलं पाय तर आहे तू का? काय तू याच्यात ऐका, कसं काय आली? अहो, कसं काय आली? मी नदीवर आली होती मी. काय नदीवर काय घेऊन आली? असं काय? बसायला आली होती मी नव्हती नदीवर जोडी अशी. का मला म्हटली का तू तिला आहे ना नाही बोलले मी मासे तुम्हाला पकडायचे, मासे. मासे हा, पकडायचे, मासे हा मासेवाला आहे मासेवाला आहे हा, बरं, हा आता माशावाला आवडला का मासा नसेल पाड दिली त्याला खेकडा पकडायचा असेल खेकडा. हा. फ्रेश मासे घ्यायला आली होती मी बरं, याच्याकडे? हा याच्याकडे अगं, माशेवाले आपल्या गावातले कोण ना? दारू पिऊ पिऊ इडत झालो होतो. याचे कपडे पाय तू त्याचा अवतार पाय हा आणि त्याच सगळं पळून आली तू वहिनी पळून तुला याच्यात काय दिसलं. काय बरं जाते काय काय दिसलं पसंत बरं? झालं अहो, तुला याचं? पण मी काय केलं तुला याचं काय पसंत झालं हा बसलेली हो फक्त मी माझा विश्वास ठेवा माझ्यावरती हे समीर भाऊजीचं तुम्ही काय ऐकू नका ते खोटं मग- बोलतंय नाही मग कोणाचं ऐकायचं. अरे अरे. आता गावात झालं नाही गावात नाही तुम्हाला रंगी हात पकडला रंगी हात हा? फोटो टाकले आता ग्रुप वरती. तुम्ही बोलले की हा? इथं कोणीच येणार नाही हा समीर भाऊजी काही सांगणार हा? नाही हे तर सगळे सांगून मोकळे झाले हा उद्या दुसऱ्या राहणार त्या ना काय? बरं का काय?
मी सांगितलं नसतं पण त्यानं माझ्या बायकोवरती आळवट घेतला म्हणून मी सांगितलं. मी जेवढं नाही तेवढंच समाला बोललो त्याच्या लय बायकोबद्दल. बोलला मला तो. म्हणलं समा म्हणजे साड्या बाय कधी बायांच्या सारख्या राहिल्या तर काय तुम्ही काही आरोप कराल का? आम्हाला म्हणलं सांभाळत असेल तर हा. बाहेर नेऊ घाल म्हणलो. घाल ना नो नो आता घाल करते मी आता याला तेच करतो आता. ठेस तिची नाही, चांगली. आता तू बाहेर आ. ऐका ना तू चुकी झाली आई माझी. बापाकडे ओ, जायचं. तुमचा आणि माझा आजपासून काही संबंध नाही, नाही, समजलं ना? नाही. अहो ऐका ना, अजिबात नाही. असं करू नका ना. मी म्हणजे आता परत आपलं तर नक्की लेकरून करणार. दुसऱ्या तरी कार टाका. जाऊ दे वहिनी मास हा. कसं झाला नजरच बदल झाला 1:30 असल्यामुळे अशी गंमत झाली माकूच चूक झाली तो नवऱ्याला बोललो तो नाही अरे ते बोलले शब्द वापस होणार आहे तुम्ही का? बी लगेच इशाष्ट होऊन लगेच आले का? नाही मला डोकं फिरलं होतं डोकं डोक्यात फिरलं? दगडात जीव घेतला असता मी हा. सोडलंच नसतं. बरं ते डोक्यात मागून न पाहता नाही दगड ते घातलं. बरं झालं ते घालायला लागत होती, घालायला नाही घालणारच होतो मी. मी होतो त्याच्या बाजूने मग हा तुम्ही घाला ना. हा? 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 अहो ऐका लागेल मला, लागेल मला. लागे याला काय याला अरे घाला. उंदऱ्या हा? अड्या बाबूराव मी अशी उभी चिरली असते उभी मी आता घरात मारितो आता घरात. घरात ऐका ना, घरात मारितो असं आता करू नका प्लीज. म्हणजे लोकांना कळणार नाही फोटो बिटो काढले. कसे काय आल्या भारी ना तुमच्या कसं काढले हा ना टाकू ना मी ग्रुप. बरं आता कसं आहे आता सरपंच, हे, समा हा आता काही ग्रुप काही टाकू नको जाऊ बरं ते हिची इज्जत जाईल हा. नाही रे तू कोलतडे नाही तुझी जिरवायची मला आता कोणाची? तुझी जिरवायची मला आता तुझी. पाय आता तो ग्रुप हा. टाकू राहिला हो, सर. काय करायचं नाही बोल नाही नाही ऐका ना, नाही. ते नाही, तेवढं वहिनी. डिलीट करा नाही, फोटो तू- तेवढे. नाही, माझ्या हा. नवऱ्याच्या अंगाला नाही जमू नको तू. बरं का वहिनी हा जर मला बोललास ना माझ्या बायको जर संशय नसतं घेतला आणि मी काहीच नसतं केलं. याला काय फरक पडणार हा नालायक आहे. नाही तुला दुसऱ्याची इज्जतीची परवा नाही ना. याला हा नालायक आहे. मी तुम्हाला 35 रुपये देऊन टाकतो फोटोग्राफर टाका 35 रुपये कायचे नाही 35 रुपये काय हिशोबाने देतो का कोणत्या ते? हिशोबाने 35 रुपये देऊ राहिले? फोटो काढला बघा हा अरे काय बोलतो हा ते जाऊ दे मी तुला काही नाही बोलू शकत आहे, तुमचा मामला आहे पण मी याला नक्की बोल याची इज्जत घालून मी. समीर भाऊजी हा? मी माफी मागते, तुम्ही ते फोटो डिलीट करा तेवढे प्लीज. हा, माझं काय? आज उठून जर तू नसते सापडली माझंच नाव झालं माझ्या जाऊ दे नवऱ्याने मला आहे ना बाय माणसाची लई इज्जत करतो मी बर का. समजा तू गेले असते दुसरीकडे आणि हा बाबाने मला मी धरला तिच्या असतं. म्हणून डिलीट करून राहिलो तुझ्या म्हणून नाही तू आता पाय विचार कर. हा तू आता आहे ना वाचली चला आता याच्या ऐकलं पुढे का ना तुम्ही बी डोक्यात ठेवा. पण आता तुला आता घरात घालून ये ना तू आता नीटच काम कर. चाल नको. वाय पडा मला सोडा. वाय पडा अहो, ऐका ना माझी चुकी झाली. काय रे भाऊ 5 वर्ष लाज नाही वाटत का हा स्वतःची बायको काढून दिली आणि दुसरा संसार मोड राहिला तुम्ही नाही याच्या कुठे नाखुपची जा नाखुपशीचा म्हणजे चांगलं वाटतं का सांग बरं तो बाबूराव काय ना दुसरं चांगलं चाललंय ना. नाही तो मला बोलला म्हणून मी त्याला बसलं बोललो तर आमचा संसार वाढायची आली असती. तुझ्यामुळं आमची गडबड झाली माहिती का सगळी. तुम्हाला काय करायचं काय करायचं म्हणजे काय करायचं मला म्हणजे? म्हणायचं नाही मी काय करी ओ, अरे. जा ना बरं, त्याला तिकडं नांगावून जाय नाचू तू द्या. मर काही काही मामाला घेणं नाही सांगेल. पडलं. हा पुढे पुढे आपला नाद नाही लागायचं होय. काय काय बोलला काय बोलला तुला बाबूराव वाटतं काय मी नाद नाही लागायचं बाबूराव वाटतो? मी काय करू शकतो जा, हा काय करू? हा जाय काही बी कर जीव दे वय दुधी जरा तगडे काढले बघ का हा का पळून घेऊन जा. तू फक्त तंगडे काढे मी डायरेक्ट मान मोडेल पळून त्यांच्या घेऊन जाऊ नाको बरं नाकावर बाबूरावच्या वय जेवणच जाय पडेल ना हा जाय ना पाहू पळ पाहू बोले पाहू पाहू हा गेलं तर आम्हाला काय फरक पडणार चल जाते मरत काय नाही त्याची नाही चल त्याला काय करायचं आम्ही काही करू तर खुचल येतो मावर बाब करतो तिच्या नवऱ्याचं नाही आवडतो बाबा याचं बाबा मी याचं काहीतरी आहे का ना आता आहे ना तिचा पिच्या सोडित नाही पाऊ कुठं गेली तिच्या नवऱ्या बघ मारून पाय म्हणा मारून तो नाही तगडं काढून टाकली माग माग जाऊ त्यांच्या हातात